ओके, म्हणून लास्ट लेक्चर आपण काय पाहिलं होतं आणि पॉइंट सुरू केलं ना. काय नाव होतं पॉइंटचं? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक सिरी पाहिली होती. कोणत्याही इक्वेशनचं रूट म्हणजे काय रे? व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल असते. म्हणजे रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, आणि ती व्हॅल्यू काय करते? इक्वेशनला सॅटिस्फाय करते. सॅटिस्फाय करते म्हणजे काय? की जर ती व्हॅल्यू आपण एलएचएस मध्ये टाकली तर आन्सर बरोबर केवढं आलं पाहिजे? आरएचएस एवढं आलं पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा रूट ऑफ द इक्वेशन. बरोबर आहे? मग ठीक आहे, याचे सॉल्ड एक्झाम्पल घेऊया एक दोन. ओके, सॉल्ड एक्झाम्पल. Solved examples. Example number 1. Solved examples. Example number 1. 2x square minus 7x plus 6 is equals to 0. Check whether number 1, first point, x is equals to 3/2. Number 2, x is equals to -2 are solutions of the equation ओके. सोल्युशन आणि रूट एकच असतं. सोल्युशन आणि रूट काय म्हटलं बाळा मी? सोल्युशन आणि रूट एकच असतं. रूट म्हणजे सोल्युशन आणि सोल्युशन म्हणजे रूट. मग आता पहा इथे काय महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्हाला काय चेक करायचंय? अरे काय चेक करायचं? त्यांनी दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तुम्हाला व्हॅल्यू काढायची वगैरे काहीच नाही. त्यांनी तुम्हाला एक्सच्या दोन व्हॅल्यू दिल्या. ही पहिली व्हॅल्यू, ही दुसरी व्हॅल्यू. तुम्हाला काय चेक करायचं? ही व्हॅल्यू याचं सोल्युशन आहे किंवा नाहीये. सोल्युशन म्हणजे काय? रूट आहे किंवा नाही. कोणत्या इक्वेशनचं? या इक्वेशनचं. मग रूट आहे किंवा नाही एवढं चेक करायचंय. सिंपल आहे, खूप सिंपल. बरोबर का? पहिला आन्सर आहे, पूर्ण डिटेल समजून घ्या, मग नंतर लिहा. लिहायला वेळ वेगळा देईल मी तुम्हाला. ओके, सोल्युशन. सर्वात पहिले गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. मला सांगा गिवन इक्वेशन कोणतं आहे? 2x square plus 6 is equals to 0. बरोबर आहे? ओके. हा, आज तुम्हाला काय चेक करायचंय? या इक्वेशनचे रूट किंवा सोल्युशन हे दिलेले नंबर आहे किंवा नाही हे चेक करायचं. मग यातला पहिला पॉइंट, पहिली व्हॅल्यू आपण चेक करू. फर्स्ट पॉइंट मध्ये काय आहे? x इज इक्वल टू दिलेली ना, मनाने घेतली का आपण? नाही. मग काय करायचं? कन्सिडर. आता आपल्याला काय चेक करायचंय? ही व्हॅल्यू कोणती? 3/2. ही कोणाची व्हॅल्यू आहे? एक्सची, म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू. ती हे इक्वेशन सॅटिस्फाय करते किंवा नाही करते हे चेक करायचं. जर सॅटिस्फाय केलं तर सोल्युशन आहे. सोल्युशन आहे म्हणजे रूट आहे. आणि जर सॅटिस्फाय नाही केलं तर सोल्युशन नाही. एवढा सिंपल मुद्दा आहे. मग सॅटिस्फाय करतं किंवा नाही करतं का चेक करता? कन्सिडर एलएचएस. कोणाची? इक्वेशनची. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवलं तरी काय फरक पडणार नाही. याची एलएचएस घ्या. एलएचएस म्हणजे काय?
इक्वल टू साईन दिसतंय ना, याच्या मागची बाजू काय ती 2x² - 7x + 6. मग मला सांगा याची RHS किती आहे 0. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये x ची व्हॅल्यू किती पुट करणार तुम्ही, x ची व्हॅल्यू किती पुट करायची 3/2. मग पुट करू x च्या ऐवजी 3/2 लिहायचा फक्त, बाकी काही उद्योग करायचा नाही. बाकी सगळे नंबर स्क्वेअर सगळं आहे त्याच ठिकाणी ठेवायचं. फक्त x च्या ऐवजी किती लिहायचा अडचण बोला, याचा अर्थ वाटतोय. ओके आता बघा इथे स्क्वेअर आहे, पहिले कोणाचा स्क्वेअर आहे 3/2 चा स्क्वेअर आहे ना. माझा बा स्क्वेअर दोघांचा पण असतो, न्यूमरेटरचा पण आणि डिनॉमिनेटरचा पण. मग साधारण स्क्वेअर करून घ्या. 2 आहे आता करायला इंटू 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर मायनस, इथे मात्र मल्टिप्लिकेशन होईल. या 7 ने याला मल्टिप्लाय करायचं. 7 × 3 + 6 आहे. ओके आता बघा डिव्हिजन होईल पहा क्रॉस 2 × 1 = 2. बरोबर आहे का. म्हणजे इथं काय उरलं रे 9/2 - 21/2 + 6. अडचण बोला बरं इथपर्यंत. इथपर्यंत काय अडचण वाटते. आता बघा हे दोघांची पहिलेच ऍडिशन सबट्रॅक्शन काय आहे ती करून घ्या. 6 चं लास्टला पाहू आपण. मग इथं काय करतो बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे रे 2 कॉमन केला. इथे उरला 9 - 21 + 6 तसं. त्या उद्योग त्याला समजला. दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे तो कॉमन करून टाकला आणि 9 - 20 बरोबर आहे. आता ही सबट्रॅक्शन करायची. 9 - 21 आता बघा साईन वेगवेगळे. 9 ला साईन नाही म्हणजे 9 काय आहे प्लस आहे, 21 मायनस आहे. मग सबट्रॅक्शन करणार कशी करणार, मोठ्या नंबर मधनं लहान नंबर मायनस करा. 21 मधनं 9 गेला. therefore LHS is equals to इथे येणार 12, त्याला मायनस जावं अपॉन 2 + 6. बरोबर आहे का. तो +6 पाहतो आहे असं त्या विचाराला आपण हात लावलाय का नाही. ओके आता बघा मग इथे काय करायचं, इथे 2 ने डिव्हिजन द्या. मायनस असं राहिला 2 × 1 = 2, 2 × 6 = 12. म्हणजे -6 + 6 -6 + 6 किती रे. ही कोणाची व्हॅल्यू आली LHS. पण मला सांगा इक्वेशन नंबर 1 मध्ये ही LHS होती, यात तुम्ही ती व्हॅल्यू टाकली आणि ही तुमची काय आहे आलं का RHS 0. म्हणजे LHS मध्ये ही LHS आहे, याच्यामध्ये मी x ची दिलेली व्हॅल्यू टाकली तर RHS जेवढी व्हॅल्यू आली का आली का नाही आली. मग विच इज इक्वल टू RHS आपलं दिसतंय क्वेश्चन मध्ये. बरोबर आहे ना. LHS मध्ये व्हॅल्यू टाकली RHS थोडी व्हॅल्यू झाली. ओके मग जर व्हॅल्यू झाली म्हणजे याचा अर्थ ही जी काही व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 3/2 याने हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं का नाही केलं याचा अर्थ therefore x is equal to 3/2 satisfy equation 2x² - 7x + 6 is equal to 0. मान्य का प्रत्येकाला. अरे मान्य का. LHS घेतली, LHS मध्ये व्हॅल्यू टाकली, सोडवलं, आन्सर ऑटोमॅटिक RHS एवढं आलं. बरोबर ना. याचा अर्थ LHS इक्वल टू RHS झाली या व्हॅल्यूसाठी. म्हणजे या व्हॅल्यूने हे इक्वेशन काय केलं सॅटिस्फाय केलं. सॅटिस्फाय केलं म्हणजेच काय याचा अर्थ therefore x is equal to 3/2 हे या इक्वेशनचं काय आहे सोल्युशन आहे किंवा रूट. ओके therefore x is equal to 3/2 is solution of 2x² - 7x + 6. सोल्युशन आणि रूट म्हणजे एकच असतं इज इक्वल टू 0. ओके अडचण बोला बरं. अरे अडचण पहिला उद्योग समजला, दुसरा तुम्हाला करता येईल का दुसरी व्हॅल्यू घेऊन. म्हणजे तुम्ही नंबर 2 टाकून ठेवतो, लिहा त्याला नंबर 2 x is equal to -2
तो प्रत्येकाने पहिला पार्ट लिहायचा आहे. दुसऱ्या पार्टची बाळांनो मी सुरुवात करून दिलेली आहे. दुसऱ्या पार्टची सुरुवात करून दिलेली, लगेच सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ओके, झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट सॉल्व करा. मग ट्राय करा, चुकलं तर चुकू द्या, चुकल्याने फरक पडणार नाही बाळांनो. पण हा सॉल्व न करणं हा ही खूप मोठी चूक आहे. सॉल्व करून पहा. ओके, झाला पहिला पार्ट प्रत्येकाचा. दुसरा पार्ट सॉल्व करताय. कन्सिडर LHS. LHS घेतली. 2x² - 7x + 6 = 0. x ची व्हॅल्यू टाकली -2, त्यांनी दिलेली ती व्हॅल्यू टाकायची आपल्याला. ओके, व्हॅल्यू टाकली. 2 × -2² बाळांनो, स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. मग -2² किती होईल? ज्यांनी मायनस लिहिलं असेल ना त्यांनी तो मायनसचा प्लस करून टाका. प्लस लिहिलं चालतं किंवा नाही लिहिलं तरी चालतो. मायनस मायनस ते सुद्धा काय होऊन जातील? आता हा 2 × 4 8 8 + 14 + 6 आन्सर आलं 28. म्हणजे LHS ची व्हॅल्यू किती आली? 28. तर मला सांगा RHS किती? RHS किती आहे? 0. मग LHS मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर RHS एवढी व्हॅल्यू आली का?
मग विच इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे देअरफॉर आपण म्हटलं LHS ची व्हॅल्यू आहे 28, RHS ची व्हॅल्यू आहे 0, सारखी येते का? नाही येत. पा इक्वल टू वरती काट मारली फक्त. ओके, म्हणजे LHS आणि RHS इक्वल आहे का बाळांनो? नाहीये. म्हणजे याचा अर्थ देअरफॉर x is equal to -2 does not satisfy the given equation. मान्य का प्रत्येकाला? x is equal to -2 ने सॅटिस्फाय केलं का इक्वेशनला? नाही. सॅटिस्फाय केल्यावरती LHS आणि RHS इक्वल आहे, बरोबर आहे. इथे इक्वल आलाच का? नाही, म्हणजे सॅटिस्फाय आलेलं नाहीये. आणि सॅटिस्फाय नसेल तर याचा अर्थ x is equal to -2 is not solution of given equation. मान्य का प्रत्येकाला? जर सॅटिस्फाय केलं तर इक्वेशन आहे, आणि जर सॅटिस्फाय नाही केलं तर इक्वेशन नाही. मला सांगा, उद्योग समजला का? सोल्युशन असणं म्हणजेच रूट असणं. म्हणजे एक एक्झाम्पल जर दिलं असतं, चेक वेदर आर सोल्युशनच्या रूट्स म्हटलं असतं आर रूट्स ऑफ द इक्वेशन, तरी आन्सर सेम राहिला असतं. रूट्स किंवा सोल्युशन इक्वल आहे. डोक्यात आले प्रत्येकाच्या? अडचण काय वाटते एक्झाम्पल मध्ये? नेक्स्ट, मग पेज नंबर 33 वरती एक ऍक्टिव्हिटी आहे, पटकन लिहायची प्रत्येकाने. पेज नंबर 33 वर एक ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी प्रत्येकाने लिहायची आहे. Activity if x is equal to 5 is a root of equation kx square minus 14x minus 5 is equal to 0, then find the value of k by completing the following activity. By completing the following activity, solution, one of the roots of equation kx square minus 14x minus 5 is equal to 0 is boxilla. Therefore now let x is equal to in the equation, therefore k into box square minus 14 into box A minus 5 is equal to 0. Therefore 25k minus 70 minus 5 is equal to 0. Therefore 25k minus
Therefore 25K is equals to box A. Therefore K is equals to box upon box. आणि लास्टला K ची व्हॅल्यू देऊन ठेवली. Therefore K is equals to 3. त्यांनी पुढे चेक पोस्ट मध्ये लिहिलंय त्याच आपण फक्त खाली व्यवस्थित लिहिलं. ओके बघा ही ऍक्टिव्हिटी आपल्याला फिल करायची. हे लक्षात घ्यावा मी एक्झामला ऍक्टिव्हिटी आल्यानंतर ऍक्टिव्हिटी सोडत बसायची नसते. पहिले जशी ऍक्टिव्हिटी दिली ना तशी लिहायची. लिहिल्यानंतर त्याच्यावर बॉक्स तेवढे फक्त फिलअप करायचे. तेवढ्याच आपला मार्क्स आहे आणि ते एक्झामिनरला चेक करणारला सापडले पाहिजे. हे लक्षात घ्या. तुम्ही सोडवता नंतर मग शोध बघता वेळ लागतो. यापेक्षा पहिले आहे अशी ऍक्टिव्हिटी आन्सर शीट मध्ये उतरून घ्यायची. उतरून घेतल्यानंतर मग विचार करायचा पुढे कोणती व्हॅल्यू फिल करावी लागेल आणि कॅल्क्युलेशनला गरज पडली तर मग काय करायचं खाली हिंट बॉक्स तयार करायचा आणि त्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं. यापूर्वी केलेलं ना आपण असं. ओके मग आता काय करायचं बघा सोबत पहिले पाबर वन बाय वन आपण काय व्हॅल्यू फिल करू. त्यांनी दिलं इफ x is equal to 5 is the root of equation. पहिलं वाक्य one of the roots of the equation is x is equal to 5 लिहा किंवा निव्वळ 5 जरी लिहिलं तरी काही फरक पडत नाही. तुम्ही x is equal to 5 लिहिला किंवा निव्वळ 5 लिहा दोन्हीचा अर्थ एकच आहे. ओके therefore let x is equal to किती घ्यायचा 5. इक्वेशन मध्ये टाकून देऊ 5 स्क्वेअर. हे पहा एक साईड टाकून दिलाय फक्त इक्वेशन मध्ये. ओके मग आता 5 स्क्वेअर किती होतं रे 25 इंटू के आला का 25K मायनस 14 इंटू 5 आणि -5 म्हणजे आपला इथपर्यंत घेतलेला व्हॅल्यू बरोबर आहे म्हणून मधली स्टेप आपली बरोबर आली. आता -70 -75 मायनस साईन सारखं दोघांची काय घ्यावी लागेल ऍडिशन. मायनस त्यांनी बाहेर काढलेलं आहे 70 + 70 + 5 झाला. आता हा मायनस आहे इकडे गेला तर साईन लाईची गरज नाही. हा 75 आहे हा 25 ला मल्टिप्लाय झाला तर डिवाइड आणि 75 ला 25 ने डिवाइड केल्यावर डिव्हिजन किती जाते. तर आपण ती केली का त्यांनी दिली पण आपला आन्सर आहे 100% बरोबर. ओके अर्चन बोला बरं ऍक्टिव्हिटी मध्ये. हा आता इथे बघा एक वाक्य आलं वन ऑफ द रूट लिहिता ऐकायचंय. वन ऑफ द रूट असं त्यांनी म्हटलंय बरोबर आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट असतं तर कोणत्याही सिंगल व्हेरिएबल इक्वेशनची आयडिया सांगतो. कोणत्याही सिंगल व्हेरिएबल इक्वेशन जर असेल त्यामध्ये बाळांनो एक्सची पॉवर जेवढी असते तेवढे सोल्युशन असतात. मग मला सांगा इथं कोणतं किती व्हेरिएबल आहे ओनली वन व्हेरिएबल कोणता एक्स. त्याची हायेस्ट पॉवर किती 2. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनला सोल्युशन किंवा रूट किती भेटणार 2. दोनच रूट भेटणार बरोबर आहे. 2 पेक्षा जास्त क्वाड्रॅटिकला भेटणार नाही. उद्या समजला इथपर्यंत. ओके ठीक आहे. मग आता बघा आपलं काय स्टार्ट करायचं होतं प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 यातला क्वेश्चन नंबर 1, 2, 3 झालेला आहे. ऍक्टिव्हिटी झाली प्रत्येकाची. ओके नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1 यातले पहिले 3 क्वेश्चन आपले झाले. माझा क्वेश्चन नंबर 4 घेणार आहेत आपण. प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 4 determine whether the values
determine whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. रूट्स ऑफ द इक्वेशन. क्वेश्चन दिला प्रत्येकाने, म्हणजे यांनी एक इक्वेशन दिलं, इक्वेशन समोर एक दोन व्हॅल्यूज दिले आहे, त्या व्हॅल्यूज रूट्स आहे किंवा नाही एवढं चेक करायचं फक्त. समजला उद्योग? ओके ठीक आहे. मग पहिलं एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, x² + 4x - 5 = 0. हे तुमचं इक्वेशन आणि यांनी समोर व्हॅल्यूज दिले आहे x = 1, -1. म्हणजे x ची पहिली व्हॅल्यू किती घ्यायची, दुसरी व्हॅल्यू, आणि काय करायचं, सॅटिस्फाय होतोय का नाही चेक करायचं. जर सॅटिस्फाय झालं तर रूट आहे आणि सॅटिस्फाय नाही झालं तर रूट नाही. मग ठीक आहे बघा, सोल्युशन करा स्टार्ट. सोल्युशन, गिवन quadratic equation is, काय quadratic equation, x² + 4x - 5 = 0. त्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता मला सांगा x च्या किती व्हॅल्यू घ्यायच्या आहे, 2 व्हॅल्यूज घ्यायच्या आहे, बरोबर आहे. मग यातली पहिली व्हॅल्यू की काय असणार, 1, आणि दुसरी व्हॅल्यू -1. आपण 2 केस करा खाली. नंबर 1, इफ x = 1, पहिली व्हॅल्यू 1 घ्या, आणि दुसरी केस काय असणार, इफ x = -1. ओके. मग कन्सिडर, काय करायचं आता, काय करायचं, इक्वेशनची LHS घ्यायची. कन्सिडर LHS. मग इक्वेशन 1 मध्ये LHS म्हणजे इक्वल्स तुझ्या डाव्या बाजूला काय आहे, x² + 4x - 5 ही इक्वेशनची LHS. आणि मग मला सांगा RHS किती इक्वेशनची, 0. मग यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर जर आन्सर 0 आलं तर रूट आहे, आणि जर 0 नाही आलं तर रूट नाही. ओके. मग टाका बरं व्हॅल्यू. Therefore LHS becomes x². x ची व्हॅल्यू किती टाकायची, 1. 1² + 4 × 1 - 5. x ची व्हॅल्यू 1 टाकली. मला सांगा 1 चा स्क्वेअर किती तर 1 + 4 × 1 - 5. सर्वात पहिले ऍडिशन करून घ्या. 1 + 4 किती होईल, -5. 5 - 5 कोणाची व्हॅल्यू 0. RHS ची व्हॅल्यू किती आहे, मालिका LHS = RHS, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ या व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाय केलं का नाही केलं, केलं. Therefore x = 1 satisfy given quadratic इक्वेशन. मान्य का प्रत्येकाला तुम्हाला? ओके. आणि सॅटिस्फाय केलं म्हणजे रूट आहे का नाहीये, आहे. Therefore x = 1 is
root of given quadratic equation. म्हणजे पहिली व्हॅल्यू रूट आहे. बरोबर आहे. उद्या समजला प्रत्येकाला. हा, दुसरी व्हॅल्यू चेक करा बरं. नंबर 2 इफ x इज इक्वल टू x, दुसरी व्हॅल्यू किती दिली? -1. टाका बरं इक्वेशन मध्ये. कन्सिडर LHS. काय LHS? x² + 4x -5. टाकायच्या मध्ये व्हॅल्यू -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 -5. सगळ्यांना करा बरं सॉल्व. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग इथे -1 चा स्क्वेअर काय होईल? इथं प्लस मायनस -4 -5. सर्वात पहिले ही ऍडिशन सबट्रॅक्शन साइन प्रमाणे जे असेल ते करून घ्या. सर्वात पहिले ही सबट्रॅक्शन होईल. 1 चं साइन प्लस आहे, 4 चं साइन मायनस आहे, साइन वेगवेगळं आहे. मग काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. 4 मधनं 1 गेला 3, साइन मोठ्या नंबरचं -5, पुढचा मायनस आहे असं ते. दोघांचं साइन सारखं कॉमन केलं आणि दोघांची मग ऍडिशन करा. 3 + 5 ही व्हॅल्यू कोणाची आली? LHS. पण RHS किती होती? क्वेश्चन पाहून घ्या. ही RHS आहे आणि ही LHS आहे. मग RHS किती यायला पाहिजे होती? 0 आली का? नाही. मग इथे मिळणार विच इज नॉट इक्वल टू 0. -8 म्हणजे 0 असत नाही. याचा अर्थ LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS आणि RHS सारखी आली नाही. आणि जर दोन्ही सारखे आले नाही, याचा अर्थ x इज इक्वल टू -1 डज नॉट सॅटिस्फाय गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मान्य का प्रत्येकाला? आणि याचा अर्थ therefore x is equal to -1 is not solution किंवा is not root of given quadratic equation. नॉटच्या खाली अंडरलाईन ठेवायची. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? एक्झाम्पल समजलंय? जे ऑनलाईन करताना स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल. Second example, 2m² - 5m is equal to 0. m is equal to 2. दुसरी व्हॅल्यू आहे 5/2.
ओके सॉल्व करायचं प्रत्येकाने. पहिली व्हॅल्यू वेगळ्या सोपी व्हॅल्यू आहे. फक्त व्हॅल्यू व्यवस्थित पुट करा, स्क्वेअर वगैरे व्यवस्थित करा, मल्टिप्लिकेशन प्रॉपर करा, म्हणजे आन्सर चुकणार नाही. ओके, तर पहिला सोल्युशन गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2m² - 5m = 0. म्हणजे RHS 0 आहे. कन्सिडर LHS. तर पहिले m ची व्हॅल्यू किती घेता? 2. कन्सिडर LHS. LHS काय आहे? 2m² - 5m. टाका व्हॅल्यू 2. m म्हणजे किती घ्यायचा? 2² - 5 × 2. मला सांगा 2 तसाच राहिला. 2 चा स्क्वेअर किती? -5 × 2 10 झाला. आणि 2 × 4 किती झाला? 8. 8 - 10. आन्सर आलं -2. LHS ची व्हॅल्यू -2. आणि -2 म्हणजे 0 आहे का? नाही. and therefore LHS is not equals to RHS. therefore बाळांनो खाली 2 वाक्य असतील. काय? पहिलं सेंटेन्स काय असणार? therefore m = किती? 2 does not satisfy काय? given quadratic equation. quadratic equation ला मी शॉर्टली QE म्हटलं, पण कॅपिटल मध्ये quadratic equation. and therefore m = 2 is not root of given quadratic equation. ओके, दुसरी नंबर 2 या. सेकंड व्हॅल्यू चेक करायची बाकी अजून. नंबर 2 इफ m = दुसरी व्हॅल्यू काय दिली? 5/2. पहा बरं टाकून चेक. कन्सिडर LHS. कन्सिडर LHS. काय LHS? 2m² - 5m. therefore LHS टाकायची व्हॅल्यू 2. m म्हणजे किती? 5/2 त्याचा स्क्वेअर मायनस 5 × 5/2. ओके, सर्वात पहिले तो स्क्वेअर करून घ्या. 2 आहे असा 5 चा हा जो स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर न्यूमरेटरचा पण आणि डिनॉमिनेटरचा पण. 5 चा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर मायनस हा 5 मात्र इथे न्यूमरेटरला मल्टिप्लाय असतो. 5 × 5 किती झाला? बरोबर आहे. आता हा जो 4 आहे हा 25 ला पण डिवाइड आहे आणि 2 ला पण डिवाइड आहे ना. आपण 2 ला डिवाइड करून घेऊ. 2 × 2 2 2 ज म्हणजे त्याला 25/2 मायनस 25/2. पावर का? आता मी डायरेक्ट आन्सर आहे. 25/2 हा एक नंबर आहे, 25/2 हा दुसरा नंबर आहे. त्याच नंबर मधून तोच नंबर मायनस केला. आन्सर किती येतो? आणि RHS पण 0च आहे का? म्हणजे आली का LHS = RHS? therefore याचा अर्थ m = 5/2 satisfy
the given quadratic equation, and therefore m is equals to 5/2 is root of given quadratic equation. given quadratic equation. ओके, समजलंय का रूट असणं नसणं? अरे समजलंय? ओके, आता नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. झालं हे प्रत्येकाचं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 घ्या. क्वेश्चन नंबर 5 सारखी आपण एक ऍक्टिव्हिटी सोडवलेली आहे आतावरती. Question number 5. Find K. Find K if x is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equals to 0. ओके, करा बरं सॉल्व. सोल्युशन. आता इथे एलजेस इक्वल्स आर्ग्युमेंट करायची गरज आहे का? अरे आहे का? तुम्हाला रूट आहे हे दाखवायचंय का? तुम्हाला काय करायचंय? के फाइंड करायचंय. आणि त्यांचं म्हणणं आहे रूट आहे इज रूट. मग रूट आहे म्हणतो एलजेस करायची गरज नाही. डायरेक्ट इक्वेशन मध्ये किती व्हॅल्यू पुट करून द्यायची एक्सची? 3. आणि कोण फाइंड करायचा? के. इथं रूट आहे म्हटलं, जर के फाइंड करायचं असेल तर एलजेस चार्जेस करायची नाही. पण रूट आहे किंवा नाही हे ओळखा म्हटलं तर मग मात्र एलजेस चार्जेस करायची. मग सोल्युशन मला असं म्हणता येईल, one of the roots of quadratic equation kx square minus 10x plus 3 is equal to 0 is. याचं रूट काय रे? x is equal to 3. हे रूट आहे. के फाइंड करताना तो रूट असतो, बरोबर आहे? म्हणजे रूट आहे. therefore put x is equal to 3 in quadratic equation. मग आता पूर्ण इक्वेशन घ्या. k x square minus 10 into x plus 3 is equal to 0. या पूर्ण इक्वेशन मध्ये x च्या ऐवजी किती टाकायचा? 3 टाकायचा, कारण 3 हे रूट आहे. मग सॉल्व करायचं. मला सांगा 3 चा स्क्वेअर किती होईल? 9 इंटू के. चालेल का? 3 चा स्क्वेअर 9 इंटू के 9k. मायनस हे किती? 10 इंटू 3 30 plus 3 is equals to 0. Therefore 9k. आता बघा इकडे बघा, या दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला काय साइन प्रमाणे करायची? तर साइन सारखं करे नाही. मग काय करायचं? मोठ्या नंबर मधनं मायनस, लहान नंबर मायनस करा. मग 30 मधनं 3 गेला, किती उरले? हा, साइन कोणा द्यायचं?
मोठ्या नंबरचं म्हणजे कोणाचं 3चं 30चं मायनस ओके विच इज इक्वल टू 0. आता ही व्हॅल्यू इकडे मायनस आहे इकडे गेली तर 9K इज इक्वल टू 27. शेवटी आता हा 9 इकडे डिवाइडला आहे सर इकडे मल्टिप्लाय इकडे आलं तर डिवाइडला म्हणजे K इज इक्वल टू किती आला 27/9. करा बरं डिव्हिजन 9 1 9 9 3 27 म्हणजे ही व्हॅल्यू आली 3 म्हणजे K किती आला बाळांनो ती ऍक्टिव्हिटी सेम असली होती का रे आणि आन्सर एवढंच होतं 3 तिथं 75/25 आला होता इथं बदल 27/9 आला. अडचण बोला बरं अरे अडचण एक्झाम्पल समजलंय ओके. लास्ट क्वेश्चन नंबर 6 ऍक्टिव्हिटी बनवायला घ्या. क्वेश्चन नंबर 6 ऍक्टिव्हिटी बनवायला घ्या. Question number 6. One of the roots of equation 5m square plus 2m plus k is equal to 0 is -7/5. Complete the following activity. To find the value of k. To find the value of k. Solution. आता ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे ऍक्टिव्हिटी जशी आहे तशी तुम्हाला लिहायची आहे. तर एक बॉक्स दिलाय बॉक्स is a root of quadratic equation 5m square plus 2m plus k is equal to 0. Therefore, put m is equal to the box in the equation. Therefore, next line 5 into box square plus 2 into plus k is equal to 0.
बरोबर की ऍक्टिव्हिटी? ओके. हा, आता परत पहिले इज द रूट, या ज्या इक्वेशनचं रूट कोणतं आहे? -7/5. मग आज जर लिहिलं m इज इक्वल टू -7/5 तरी चालेल, किंवा निव्वळ -7/5 जरी लिहिलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये काय लिहाल तुम्ही? m इज इक्वल टू -7/5. ओके. Therefore put m is equal to किती पुट करायचा? मग इक्वेशन मध्ये टाका -7/5. ओके. आता बघा इथं मधली एक स्टेप त्यांनी गायब केली की मी रेड पेन लिहिणार आहे. बरोबर का? तुम्ही साईडला पेन्सिल वगैरे स्टेप लिहू शकताय. इथे ऍक्च्युली असं होणार होतं 5 इंटू -7² 49 अपॉन 5² 25 प्लस -14 प्लस k इज इक्वल टू 0. बरोबर आहे. इथं 5 ने डिव्हिजन, 5 1 5, 5 5 25. म्हणजे पुढची व्हॅल्यू किती येणार आहे? 49 अपॉन, तर 49 अपॉन 5 कशाला समजला? -7² 49 अपॉन 5² किती? 5 इंटू 5. यातला एक 5 निघाला, एक 5 झाला, कॅन्सल. म्हणजे 49 अपॉन 5. आणि इथे किती आला? 2 ने मल्टिप्लाय केलं तर -14 अपॉन 5. चेक करा, बाहेर प्लस साईन आपलं मायनस आहे. आता बघा या दोघांमध्ये पाहून घ्या. डिनॉमिनेटर सेम आहे, मग कॉमन केला. हा, 49 -14, 49 -14 इथं उरला 5, किती उरला? 3. म्हणजे आला 35. म्हणजे इथं आला 35 अपॉन 5. बरोबर आहे. किंवा आता काय पुट करता येईल 35 अपॉन 5 म्हणजे? करा 5 डिव्हिजन 7. चालेल ना? मग डायरेक्ट 7 पुट करू. इथे आला 7 आणि इकडे प्लस 7 गेल्यानंतर आता इथं फक्त लिहून ठेवतो साईडला, सिन्स 35 अपॉन 5 इज इक्वल टू 7. आणि मला ही आली ऍक्टिव्हिटी. आणि अशा प्रकारे तुमचा प्रॅक्टिस सेट 2.1 संपवला. संपला नाही, संपवला. अडचण बोला बरं. अरे इतर समजलंय? ठीक आहे. आता उरलेले एक्झाम्पल्स पुढच्या लेक्चरला.